सेवन्थ मॅथमॅटिक्स, 7वी गणितमध्ये आज आपण नवीन चॅप्टर चालू करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट. बँक व सरळ व्याज. टाका हेडिंग. Banks and simple interest. बँक व सरळ व्याज. टाका सगळ्यांनी हेडिंग. चॅप्टरचं नाव टाका नवीन. बघा, सगळ्याला बँकेचे व्यवहार माहीत असायला पाहिजेत. बँकेमध्ये किती प्रकारचे अकाउंट असतात ते माहिती पाहिजे. त्या बँकेमधला पहिला प्रकार आहे करंट अकाउंट. चालू खाते. ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांचा बिझनेस आहे, ज्यांना दररोज बँकेमध्ये पैसे भरावे लागतात, दररोज पैसे काढावे लागतात, अशा लोकांसाठी करंट अकाउंटची सुविधा केलेली आहे बँकेमध्ये, ज्याला की आपण चालू खाते म्हणतो. हे करंट अकाउंट किंवा चालू खातं कुणासाठी उपयोगाचं आहे? ज्यांचा व्यवसाय आहे, बिझनेस आहे, ज्या व्यवसायामध्ये, ज्या बिझनेसमध्ये दररोज पैसे बँकेत भरावे लागतात आणि काही निमित्तानं पैसे काढावे लागतात. कितीदाही पैसे भरता येतात दिवसातून, कितीदाही पैसे काढता येतात. पैसे काढण्यासाठी मागणी केल्यावर चेकबुक मिळतंय. चेकबुक माहित आहे सगळ्याला? अशा प्रकारचं एक बुक असतंय. कुणाच्या बी नावानं लिहून दिले की त्याला पैसे मिळत असतात. समजा अकाउंट माझ्या नावानं आहे, मीच जाऊन बँकेत पैसे काढावा असं काही नाही. तुमचं नाव टाकून जरी मी दिलं तर ते तुम्ही घेऊन गेलात की बँकेत माझ्या अकाउंटवरले पैसे तुम्हाला काढता येतात. तर हे आहे आणि या अकाउंटवर ठेवलेल्या पैशावर बँक कुठलंही आपणाला इंटरेस्ट, व्याज देत नाही. बँक आपल्याला कुठलंही व्याज किंवा इंटरेस्ट देत नाही, कारण आपण पैसे कधी बी काढू शकता. त्यामुळं बँकेला त्याचा काही फायदा नाही. म्हणून या अकाउंट मधल्या पैशावर बँक तुम्हाला व्याज देत नाही. दुसरा प्रकार आहे
सेविंग अकाउंट बचत खाते हे अकाउंट कुणालाही काढता येते बँकेत. मिनिमम अमाऊंट ठेवावी लागते अकाउंटवर. काही बँकेचा नियम 500 रुपये आहे, काही बँकेचा नियम 1000 रुपये मिनिमम अमाऊंट आहे, काही बँकेचा नियम 100 रुपीज 100 रुपये आहे. सेविंग अकाउंट जवळपास सगळेजणच काढलेलं असतंय. सेविंग अकाउंट बचत खाते म्हणजे घरात पैसे ठेवण्याच्या ऐवजी ते बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी खातं असते. याच्यामध्ये पैसे कितीदाही काढता येत नाही, त्याला नियमावली असते. जसं करंट अकाउंटमध्ये चालू खात्यामध्ये पैसे कितीदाही जाऊन काढता येतात, तसं बचत खात्यामध्ये सेविंगमध्ये नाही, नियमावली असते की बाबा दिवसातून 2दाच काढायचं, 8 दिवसातून 5 वेळेसच काढायचं, बरोबर आहे, महिन्यातून 15 वेळेसच काढायचं. आणि या अकाउंटमध्ये पैसे ठेवल्यानंतर त्या पैशाला बँक आपणाला व्याज देते, इंटरेस्ट देते. त्या पैशाला बँक आपणाला व्याज देते, इंटरेस्ट देते. कळलं का? मग करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट मध्ये फरक काय? ज्यांना दररोज कितीदाही पैसे भरायचे आहेत, कितीदाही पैसे काढायचे आहेत, ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांचा बिझनेस आहे, त्यांनी कोणता अकाउंट काढावं? ज्याला उगा घरात पैसे न ठेवता सुरक्षित पैसे ठेवायचे आहेत बँकेत, त्यांनी कोणतं काढावं? आणि सगळ्यांचं जे बँकेत अकाउंट असते, आता तुमच्या घरी तुमचं आहे असेल, तुमच्या आई वडिलांचं अकाउंट असेल, तर त्याला कसलं अकाउंट म्हणा? आलं का लक्षात? तिसरा प्रकार आहे रेकरिंग डिपॉझिट अकाउंट, आवर्ती ठेव खाते. जे रेकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे, ज्याला आवर्ती खाते म्हणतात, ज्याला आरडी म्हणतात, शॉर्ट मध्ये का म्हणतात? आरडी. आरडी म्हणजे आर म्हणजे रेकरिंग, डी म्हणजे डिपॉझिट. महिन्याला 100 रुपये किंवा 500 रुपये किंवा 1000 रुपये असं याचं स्वरूप असतंय. एकदा का बँकेत हे आरडीचं अकाउंट काढलं, समजा तुम्ही 500 रुपयाचं, तर दर महिन्याला नेऊन 500 रुपये भरायचे. त्याच्यात पैसे काढता येत नाहीत, त्याला एक नियम असतो. समजा तुम्ही 5 वर्षाची आरडी काढलो, किती वर्षाची? दर महिन्याला 500 रुपये भरायचे आहेत. तुम्हाला दर महिन्याला 500 रुपये त्या बँकेत किंवा पोस्टात नेऊन भरावं लागतंय. आणि किमान 2.5 वर्ष होईपर्यंत ते पैसे उचलता येत नाहीत. रेकरिंग डिपॉझिट अकाउंट, आवर्ती ठेव खातं काढण्यामागचा उद्देश आहे की तुमची बचत व्हावं रेग्युलर. दर महिन्याला तुमच्या कमाईमधले काही ना काही पैसे बँकेत जर जमा राहिले, तर भविष्य काळामध्ये ते पैसे तुम्हाला कशाला तरी वापरता येतात. सेविंग मध्ये भरा न भरा, किती बी भरा, काही नियम नाही. पण रेकरिंग डिपॉझिट अकाउंट मध्ये जर तुम्ही काढलेला अकाउंट 100 रुपयाचा असेल, तर महिन्याला 100 भरा.
200 रुपयाचा असेल तर महिन्याला 200 भरा, 500 रुपयाचा असेल तर महिन्याला मग तुम्ही ठरवायचं, ते बँक विचारते तुम्हाला किती रुपयाची आर डी काढायचं आहे, मग तुम्ही ठरवायचं की बाबा मला महिन्याला 500 रुपये मी सेविंग करू शकतो, म्हणून मग मी 500 रुपयाचं आर डी अकाउंट काढले. मग महिन्याला 500 भरत राहणार. किती वर्षासाठी? 5 आहे, 2.5 आहे, 10 वर्षासाठी असतात. पण 5 वर्षाचं जर अकाउंट काढलात तुम्ही समजा, तर किमान 2.5 वर्षापर्यंत त्याचे पैसे आपल्याला काढता येत. आणि व्याज जे बँक देते, ह्याला तर बँक देतच नाही, 0 आहे. ह्याला थोडं देते, पण ह्याच्यापेक्षा जास्त व्याज रेकरिंग डिपॉझिट अकाउंटला मिळते. कारण बँकेला फिक्स माहीत आहे की आता याने भरलेले पैसे किमान 2.5 वर्ष तर आपल्याकडून घेऊन जाणार नाही, म्हणून बँक तुम्हाला या पैशावर सेविंगपेक्षा जास्त व्याज देते. कळालं मी का म्हणलो ते? चौथा प्रकार आहे फिक्स्ड डिपॉझिट. मुदत ठेव. ज्याला आपण एफडी म्हणतो. बरेच जण काय करतात, त्यांच्याकडे 10,000, 20,000, 50,000 रुपये आले, आता हे पैसे एफडी म्हणून बँकेत ठेवतात. फिक्स्ड डिपॉझिट, आवर्ती ठेव. हे जे एफडी आहे हे काही महिन्याला वर्षाला भरावं असं काही नाही. समजा तुमच्याकडे 50,000 रुपये आहेत, तुम्ही बँकेत नेऊन ते एफडी केलात फिक्स्ड डिपॉझिट, तर मग ती किती वर्षासाठी? 6 महिन्यासाठी करता येते, वर्षासाठी करता येते, 5 वर्षासाठी करता येते, 10 वर्षासाठी करता येते. एकदा का तुम्ही एफडी केलात, फिक्स्ड डिपॉझिट केलात की तुम्हाला ते मध्ये भरायची गरज नाही. जसं आर डीला काय दर महिन्याला पैसे भरावे लागतात, तसं इथं आहे का? तुमच्याकडे जमा झालेले पैसे, समजा आपण आर डी काढली होती, 5 वर्ष भरलो आणि त्या आर डी मध्ये 50,000 रुपये जमले, मग ते पैसे पुन्हा कुठं ठेवा फायद्यात राहत आहे? फिक्स्ड डिपॉझिट. कारण ते पैसे एकदा नेऊन भरलं की त्याला काढायची गरज पडत नसेल, तर ते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवायचं, मुदत ठेवमध्ये. आणि मग तुम्हाला जेव्हा त्या पैशाची गरज असेल तेव्हा ते पैसे तुम्ही घेऊ शकता. असे बँक. मग फिक्स्ड डिपॉझिटला वरल्या सगळ्यापेक्षा जास्त व्याज मिळते. समजा तुम्ही 7 वर्षासाठी फिक्स्ड डिपॉझिट केलात, तर बँकेला पक्का माहीत राहते की आता हे 7 वर्ष आपल्याकडे आहेत पैसे, मग बँक ते दुसऱ्यांना कर्ज म्हणून देते आणि तुम्हाला जरा जास्त व्याजानं पैसे देतात फिक्स्ड डिपॉझिटवर. करंट अकाउंटवर पैसे मिळतात का? व्याज देते का बँक? का बरं देत नाही? त्याला माहीत राहत नाही तुम्ही आता नेऊन भरलो सकाळी लगेच तर दुपारी बी काढू शकता. त्याच्यामुळे बँकेला काही विश्वास नाही की तुमचे पैसे किती वेळा राहणार आहेत, म्हणून बँक ह्याच्यात व्याज बिलकुल देत नाही. सेविंग अकाउंट सगळेजणच काढतात. घरात पैसे ठेवायच्याऐवजी सुरक्षित पैसे राहो म्हणून सेविंग अकाउंट, बचत खातं काढलं जातं. रेकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजे तुम्हाला महिन्याला काही ना काही पैसे सेव्ह करायचे आहेत, बचत करायचं आहे. 100 रुपये करा, 500 करा, 200 करा, 1000 करा, पण दर महिन्याला त्या बँकेत नेऊन भरावं लागतं. हे किमान 5 वर्षासाठी भरायची स्कीम असते आणि 2.5 वर्षापर्यंत ते पैसे तुम्हाला गरज पडली तरी बी काढता येत नाही. पण बँक ह्याला तुम्हाला व्याज सेविंगपेक्षा जास्त देते.
समजा तुम्ही डिपॉझिट करत गेलात 5 वर्ष आणि तुमच्या त्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये जमा झाले आणि तुम्हाला वाटलं की हे 1,00,000 रुपये अजून ठेवावं बँकेतच, आपल्याला आत्ताच गरज नाही, आपल्याला अजून 5 वर्षानं लागणार आहेत, असं जर वाटलं तर तुम्ही ते पैसे कसं ठेवू शकता? फिक्स्ड डिपॉझिट मुदत ठेवमध्ये. त्याच्यानंतर ATM, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड. ATMचे 2 प्रकार आहेत, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड. मी सांगतो. डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत तेवढेच पैसे तुम्ही वापरू शकता. कार्ड असतंय, खिशात पैसे ठेवायची गरज नाही. ATMच्या मशीनमध्ये कार्ड टाकलं की तुमच्या अकाउंटमधून तुम्ही पैसे काढू शकता. बँकेत जाण्याची गरज नाही, जेव्हा पाहिजे तेव्हाच पैसे तुम्ही काढू शकता. मग याच्यात 2 प्रकारचे कार्ड आहेत, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड कसं असतंय? समजा तुमच्याकडे पैसे नाहीत पण तुमच्याकडे 50,000चं क्रेडिट कार्ड आहे, तुमच्या अकाउंटला नाहीत, मग बँक तुम्हाला ते 50,000 रुपये क्रेडिट म्हणून देते. मग आपण ते पैसे उचलायचे, वापरायचं आणि 1 महिन्याच्या आत भरायचं, मग त्याला व्याज घेत नाही बँक. आणि जर 1 महिन्याच्या आत तुम्ही नाही भरू शकलात तर ते तुम्हाला लोन कर्ज म्हणून देतं आणि मग तुम्हाला त्याचं व्याज द्यावं लागतं. मग क्रेडिट 50,000 असतंय, 1,00,000 असतंय, 2,00,000 असतंय, 5,00,000 असतंय. क्रेडिट कार्डमुळं आपल्याकडं पैसे जरी नसले तरी आपण व्यवहार करू शकतो. असं ही प्राथमिक माहिती आहे सगळी. आता सगळेजण का करा, हे सगळं आधी जरा वाचा. तुमच्या पहिल्या पेजवर आहे, पेज नंबर 69वर. आणि तुम्हाला काय कळालं नाही, वाक्य कुठलं मला विचारा, मी परत एकदा सांगेन. बघा बरं वाचून सगळेजण.